शालोम, शांती. प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्याच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना मी अभिवादन करतो आणि सर्वप्रथम प्रभूची स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो, कारण त्यानं पुन्हा एक संधी तुमच्याबरोबर त्याच्या वचनातून वार्तालाप करण्याची दिली. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचे ज्या सर्वांनी सबस्क्राईब केलं तुमचे आभार. ज्याने अजून सबस्क्राईब केलं नाही तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या इतर मित्रमंडळीशी शेअर करा आणि त्यांच्याही आशीर्वादाला कारण व्हा. प्रेज लॉर्ड. तर होय प्रियानो, आज पुन्हा एक वार प्रभूच्या वचनातून प्रभूने जे वचन माझ्या यामध्ये घातलं तुमच्यावर पोहोचवण्याचं, आणि ते वचन आज आपण त्याच्यावरती मनन करत असताना योहान कृतचे वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन आपण वाचूया. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. थँक्यू. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती समणे करतो. विशेषण ख्रिस्ता, माझ्या तोंडचे शब्द आणि आम्हा सर्वांच्या मनचे विचार तुला मान्य असू देत. ख्रिस्ता, तुझ्या नावाचं गौरव करून घे. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतोय, आमेन. प्रेज लॉर्ड. तर देवाच्या ख्रिस्ताच्या प्रिय लेकरांनो, आज पुन्हा एक वार ह्या वचनावरती आपण मनन करत असताना आजच्या ह्या मननाचं शीर्षक आहे मेंढरू, मेंढपाळ आणि आपण. तर या ठिकाणी आपण जे सुरुवातीचं जे वचन वाचलं, या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त लिहित आहे आणि सांगत आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की त्याची वाणी ओळखतात. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की त्याची मेंढरं त्याची वाणी ओळखतात. होय प्रियानो, आज हा महत्त्वाचा जो धडा आहे तो धडा शिकत असताना आपण पहिल्या वचनापासून जर पाहिलं, पहिल्या वचनापासून ते 30व्या वचनापर्यंत या ठिकाणी एक उत्तम मेंढपाळ, त्याच्याविषयी एक मेंढपाळ कसा आहे, मेंढरं कशी आहेत, ह्याच्यावरती त्यानं काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि आज त्याच्यावरतीच आपण मनन करत आहोत. आपण 3ऱ्या वचनापासून जर सुरुवात केली तर 3ऱ्या वचनामध्ये तो काय म्हणतो, त्याला द्वारपाल दार उघडितो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात, तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यास बाहेर नेतो. तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. हालेलुया. आज ख्रिस्ताच्या प्रिय लेकरांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी आज आहे आणि माझ्यासाठी, की ज्या देवाची, ज्या ख्रिस्ताची तुम्ही मी आराधना करतो, ज्या ख्रिस्ताला आपण अनुसरत आहोत, तो तुम्हाला आणि मला आपल्या नावानेशी ओळखतो. आपल्या मंडळीमधल्या तर लोकांची सर्वांची नावं आपल्याला माहीत आहेत का? नाही. परंतु आज ही गुड न्यूज आहे, ही एक शुभवर्तमान आहे, एक आनंदाची गोष्ट आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आज तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. ज्या ख्रिस्ताची तुम्ही मी आराधना करतो तो तुम्हाला आणि मला नावानं ओळखतो आणि नावानं तो तुम्हाला मला काय करता, हाक मारताय. देवाच्या वचनामध्ये पाहायला गेलं तर जेव्हा अब्राहम इसाकाचं अर्पण करायला गेल्यानंतर अब्राहम आता त्याचा सुरा इसाकाचा वध करणार आणि तेवढ्यात प्रभूने त्याला हाक मारली, अब्रामा अब्रामा. होय प्रियानो, अब्रामाला नाव घेऊन हाक मारणारा तोच देव तुमचा आणि माझा देव. शमूएल बाळ मंदिरामध्ये झोपलेला होता, कोशाच्या बाजूला झोपलेला होता आणि त्या ठिकाणी झोपलेल्या त्या बाळाला परमेश्वराने काय केलं, त्याच्या नावानं शमूएल म्हणून हाक मारली. होय प्रियानो, आज त्याच देवाचे तुम्ही मी उपासक आहोत. तो तुम्हाला आणि मला, भले तुम्ही लहान लेकरू असं झोपेत असला तर त्या ठिकाणी हाक मारणार तो आहे. भले तुम्ही आराधने, आणि ही अब्रामाची आराधनेचा हाईट होती आणि पीक होतं आणि अशा वेळेस परमेश्वराने त्याला हाक मारलेलं आहे, अब्रामा म्हणून त्याला हाक मारलेलं. एवढंच नाही, नव्या करारात जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं की जो शौल त्याच्या हातामध्ये अरेस्ट वॉरंट किंवा मारण्याचं वॉरंट घेऊन तो काय चालला होता आणि परमेश्वर ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं. तर म्हटला, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस. होय प्रियानो, तो ख्रिस्त तुमचा माझा देव आहे, जो तुम्हाला आणि मला आपल्या नावानं ओळखतो आणि योग्य वेळेस तो तुम्हाला आणि मला आपल्या नावानं हाक मारल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात पहिली आनंदाची गोष्ट आज आपण घेऊया आणि आज आपण आपले कॉलर टाईट व्हायला पाहिजे. माझा ख्रिस्त मला काय करतो, नावानं ओळखतो. साधं उदाहरण घ्यायला गेलं, आपण पाहायला गेलं तर आज नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर, आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर, लहान लेकरापासून सर्वांना माहिती आहे, ते फार खूप फेमस, सर्व त्यांना ओळखतात. परंतु आज ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे ते किती लोकांना नावानं ओळखतात. आज सृष्टीचा निर्माण करता, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, तुमचा माझा तारणारा उद्धारक परमेश्वर, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तो तुम्हाला आणि मला तुमच्या आणि माझ्या नावानं ओळखतो. ही सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आज आपण आनंद करूया. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं जर वचन आपण पाहायला गेलं, त्याला दारपाळ मेंढरे त्याची वाणी ऐकतात, तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो, त्याच्या पुढे चालतो, मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात.
हालेलुया. होय, आज विशेषतेनं ही आनंदाची गोष्ट आहे प्रियानो. ती म्हणजे कोणती? की तुमची आणि माझी तो वाणी ओळखतो. आज किती आनंदाची गोष्ट आहे हो. असं हे इंटरॅक्शन असणारं नातं आहे त्या देवाबरोबर, सृष्टीच्या निर्माणकर्त्या तुमच्या माझ्या उद्धारकाबरोबर असणारं हे इंटरॅक्शन असणारं ड्युएल अशा प्रकारचं असं काय आहे नातं आहे. तो फक्त तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्या नावानं ओळखत नाही, तर एवढंच नाही, तर आपण ती त्याची मेंढरं त्याची वाणी ओळखतात. आज आज मला तुम्हाला विचारायचं आहे, काय हो, तुम्ही तुमच्या उद्धारकाची वाणी ओळखता का? कधी त्यानं तुम्हाला हाक मारली, ती वाणी तुम्ही ओळखता का? आज ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आज आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एक तो तुम्हाला आणि मला नावानं ओळखतो, आणि दुसरी गोष्ट काय आपण त्याचा आवाज ओळखतो का? हे आज तुम्ही मी काय करायला पाहिजे, पाहायला पाहिजे. एवढंच नाही, हे मेंढरं काय करतात, त्याची वाणी ऐकतात आणि तो ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे ते करतात. ही महत्त्वाची गोष्ट, हा महत्त्वाचं कॅरेक्टर आपल्याला मेंढरांच्यामध्ये पाहायला मिळतं, की ते फक्त वाणी ऐकतात एवढंच नाही, पण ती वाणी काय सांगते त्याप्रमाणे ते करतात. आज तुम्हाला आणि मला हा सर्वात मोठा धडा मेंढरांच्यापासून शिकायचा आहे. ती त्याची वाणी ऐकतात, ती त्याची वाणी ओळखतात, आणि ते ज्याप्रमाणे ते सांगतो त्याप्रमाणे ते करतात. तो तुमच्या माझ्या पुढं चालतो आणि मग आपल्याला त्याच्या पाठीमागून घेऊन यायला सांगतो. मला आज एक प्रश्न विचारावासा वाटतो. ही त्याची मेंढरं त्याची वाणी ऐकतात, त्याची वाणी ओळखतात, तो त्यांना नावानं ओळखतो, तो त्यांच्या पुढे चालतो, आणि त्याची मेंढरं त्याच्या पाठीमागं जातात. आज तुम्ही कोणाच्या पाठीमागं जातात? आज तुम्ही कुणाला अनुसरत आहात? आज आपण कुणाला अनुसरत आहोत हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रियानो, आज बरेचसे अट्रॅक्शन्स आणि डिस्ट्रॅक्शन्स आहेत की ज्यामुळं तुम्ही मी खूप चान्सेस आहेत. आणि म्हणून प्रियानो, आज आपण हे पाहायला पाहिजे की खरंच मी माझा उद्धारक रक्षक प्रभू येशू ख्रिस्त त्यालाच अनुसरतोय का दुसऱ्या कोणाच्या पाठीमागून जातोय? का दुसऱ्या कशाच्या पाठीमागं आहे? पैशाच्या, मान मरात, धन दौलत ह्याच्या पाठीमागं आहे का? एखादं नाव मिळवायसाठी किंवा मोठी प्रसिद्धी मिळवायची त्याच्या पाठीमागं आपण आहोत? कशाच्या पाठीमागं आपण आहोत हे पाहायला पाहिजे. या ठिकाणी त्याची मेंढरं त्याच्या पाठीमागं जातात. आज तुम्ही मी ख्रिस्ताच्या पाठीमागं जायला पाहिजे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पहिल्याने देवाचे राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवायचा प्रयत्न करा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला काय होतील, प्राप्त होतील. होय प्रियानो, त्याच्यानंतर 5वी गोष्ट काय आहे? 5व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? ती परक्याच्या मागे कधी जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाहीत. हालेलुया. ही जी मेंढरं आहे, ती मेंढरं कशी आहे की त्यांच्या मेंढपाळाची ते काय वाणी ओळखतात, आणि ते काय करणार, दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्याही पाठीमागून ते जाणार नाहीत. आणि ही महत्त्वाची क्वालिटी आज तुम्हाला आणि मला, विश्वासणारे या नात्यानं, ख्रिस्ताचे अनुयायी या नात्यानं, हे तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे की हे. आणि या ठिकाणी तो सांगतो 5व्या वचनामध्ये, ते परक्याच्या पाठीमागं ते जाणार नाहीत, कारण ती परक्याची ती वाणी काय करत नाही, ओळखत नाही. होय, त्याचप्रमाणे प्रियानो, आज तुम्हाला आणि मला आपल्या उद्धारकाची वाणी ओळखता आली पाहिजे, आणि आपण त्याच्याच पाठीमागं जाऊ, दुसऱ्या कोणाच्या पाठीमागं जाणार नाही. आपला आवाज ही काय आहे? ही एक आपली सॉर्ट ऑफ आयडेंटिटी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ती मेंढरं त्याच्या मेंढपाळाचा काय करतात, आवाज ओळखतात. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा आणि माझा आवाज काय आहे, तुमची माझी आयडेंटिटी, एक सॉर्ट ऑफ एक आयडेंटिटी आहे की जे तुम्हाला आणि मला दर्शवतं. आणि म्हणून आज आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मेंढपाळाची, आपल्या उद्धारकाची आपण वाणी ओळखायला शिकायला पाहिजे. ही जी मेंढरं आहेत, ह्या मेंढरांच्या क्वालिटीज किंवा त्यांचे जे गुणधर्म आपण पाहूया, आणि त्या गुणधर्म आपल्या जीवनामध्ये आपण लागू करायचा काय करूया, प्रयत्न करूया. कारण ह्या मेंढरांच्याकडून पुष्कळ काय शिकण्यासारखं आहे. चांगले गुण कोणते आहेत ते जर आपण पाहिलं तर सर्वात एक 5 गुण मला सांगावे वाटतात. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंढरं काय आहेत, नम्र आहेत. लीन आणि नम्र किंवा हंबल असतात मेंढरं. त्याच्यानंतर दुसरं जर काय पाहिलं तर मेंढरांची असणारी क्वालिटी, मेंढरं हार्मलेस आहेत. ती मेंढरं उपद्रव करणारी नाहीत किंवा त्रास देणारी नाहीत किंवा हाणामारी करणारी नाहीत, म्हणजे ते हार्मलेस आहेत. आणि तिसरी गोष्ट काय आहे की ते काय करतात, दे फ्लॉक टुगेदर, म्हणजे ते नेहमी ग्रुपमध्ये, ते नेहमी कसे कल्पात राहतात. ते तिसरी क्वालिटी त्यांची आहे. त्याच्यानंतर चौथी क्वालिटी काय आहे, ते त्यांच्या मेंढपाळाच्या पाठीमागत जातात.
ती त्यांच्या मेंढपाळाच्याच पाठीमागे जातात, कारण त्याचीच वाणी ते ऐकतात आणि त्याच्याच पाठीमागे ते जातात. आणि 5वी क्वालिटी आहे की ते कसे असतात, फार भित्रे आहेत. मेंढरं ही फार भित्रे असतात. आणि ह्या 5 क्वालिटी आपण पाहणार आहोत. आणि ह्या 5 क्वालिटीमधल्या काही क्वालिटी जर आपल्याला आज पाहता आल्या तर आपण पाहूया. आणि त्या क्वालिटी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि त्या जर क्वालिटीज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आल्या, ह्या मेंढराच्या ज्या योहान 10 प्रभू येशू सांगत आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्ता या पवित्र वचनातून, पवित्र शास्त्रात लिहिलेले आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार आहेत. आणि विशेषतः आज आपण त्याच्यावरतीच काय करणार आहोत, मनन करणार आहोत. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची क्वालिटी जर कोणती आपण मेंढरांच्यामध्ये पाहिली, ती म्हणजे कधी, ते हंबल, लीन आणि नम्र असतात. आणि लीन आणि नम्र असल्यामुळं मिळणारे आशीर्वाद जर आपण देवाच्या वचनातून पाहिले, पवित्र शास्त्रातून पाहिले, तर पुष्कळसे आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते आशीर्वाद आता आपण पाहू. हंबल किंवा लीन नम्र म्हणजे, हंबल किंवा लीन आणि नम्र म्हणजे काय, लीन असतात, नम्र असतात, म्हणजे त्यांना मोठेपणा, बडे जावी, आणि ते लीन आणि नम्र असतात. तर आज तुम्ही मी जिवंत देवाचे लेकरं या नात्यानं, ख्रिस्ताचे लेकरं या नात्यानं, काय आपल्यामध्ये ही लीनता आणि नम्रता आहे का? जशी ही मेंढरं लीन आणि नम्र असतात, तसे तुम्ही आणि मी लीन आणि नम्र आहोत का? आणि ही लीनता, नम्रता ज्यावेळेस तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये येईल, ह्या मेंढरासारखी, त्यावेळेस तुम्हाला आणि मला मिळणारे बरेचसे आशीर्वाद आपल्याला पवित्र शास्त्रातून, देवाच्या वचनातून पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वेळा आणि बहुतांशी लोक, सर्वजण, फक्त विश्वासणाऱ्याचे किंवा ख्रिस्तीच असं नाही, तर बहुतांशी लोकांना काय आहे, आपलं अस्तित्व जाणून द्यायचं असतं. मी इथं आहे, मी कोणतरी आहे, मी आहे, हे दाखवायचं काय करत असतो, प्रत्येकजण काय करत असतो, तशा प्रकारचा प्रयत्न करत असतो. आणि आपलं सानिध्य जाणून द्यायचं तर काय करतात, प्रयत्न करतात. परंतु मेंढरांचं तसं नाही. म्हणून ही महत्त्वाची गोष्ट आज आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं प्रेझेन्स, आपलं सानिध्य दाखवून द्यायची काही एक गरज नाही. कारण तुम्ही आहात हे तुमच्या निर्माणकर्त्याला माहीत आहे. तुम्ही त्या ठिकाणी आलेला आहात, तुम्ही मंदिरामध्ये आहात, मंडळीमध्ये आहात, हे त्यानं पाहिलेलं आहे, त्याला माहीत आहे. त्याच्यापेक्षा अधिक तुम्ही दाखवायचं काय, अधिक तुम्ही किंवा मी दाखवायचं काही कारण नाही, कारण त्याला माहीत आहे तुम्ही तिथं आहात हे. आणि हेच महत्त्वाचं आहे. आपल्याला आशीर्वाद कशामुळे मिळणार आहे की ज्यावेळेस तो ओळखतो की आपण, तो जाणवतो की आपण मंदिरामध्ये आहोत, त्याच्या सानिध्यात आहोत, त्याच्याद्वारे आपल्याला शोधतो. किती लोक जाणून घेतात, किती लोकांना समजतं की तुमचं अस्तित्व तिथे आहे, त्याच्यापेक्षा त्याला समजणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याला समजायसाठी असा शो ऑफ करायची काही गरज नाही, तो लगेचच ओळखतो. प्रेज लॉर्ड. तर जर आपल्यामध्ये ही लीन आणि नम्रतेची जर क्वालिटी असेल, हा जर गुण असेल, तर त्याद्वारे मिळणारे पुष्कळसे आशीर्वाद आहेत. आणि त्यातले काही आशीर्वाद आपण बघूया. आणि सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आज मला तुम्हाला काय हो, तुम्हाला असं वाटतं का की तुमचं रडणं किंवा तुमचे अश्रू परमेश्वरानं पाहावं, त्यानं ते विसरू नयेत, असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच आपल्याला वाटणार की माझे अश्रू, माझं रडणं परमेश्वरानं विसरू नये. आणि तसं जर असेल तर त्यासाठी तुम्हाला एकच करायला पाहिजे. आणि ते जर काय आहे, स्तोत्रसंहिता 9 अध्याय आणि 12 वचन. कारण रक्तपाताचा सूड उगविणाऱ्यास त्याची आठवण आहे, तो दिनांचा आक्रोश विसरला नाही. तो दिनांचा आक्रोश विसरला नाही. होय प्रियानो, तुम्ही मी ज्यावेळेस दीन आणि लीन आणि नम्र असतो, आणि त्यावेळेस तुम्ही मी केलेला आक्रोश तो कधीही विसरणार नाही. होय, आज हेच तुमच्यासाठी माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. होय प्रियानो, तुमचा आणि माझा आक्रोश जर त्याने ऐकायला पाहिजे, तुमचा आणि माझी आरोळी जर त्याच्यापर्यंत जायला पाहिजे, तर तुम्ही आणि मी कसं असायला पाहिजे, दीन, लीन आणि नम्र असायला पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, स्तोत्रकर्ता म्हणतो की तो काय करत नाही, दिनांचे अश्रू काय करत नाही, विसरत नाही. तर आज तुमचे माझे अश्रू जर आठवण ठेवायला पाहिजे परमेश्वरानं, तर तुम्ही मी काय व्हायला पाहिजे, दीन, लीन आणि नम्र व्हायला पाहिजे. आपल्यापैकी किती जणांना वाटते की परमेश्वराबरोबर मला राहायचं आहे? निश्चितच आपल्या सर्वांना वाटतं की आपण परमेश्वराबरोबर राहायला पाहिजे. आणि होय प्रियानो, जर तुम्हाला मला परमेश्वराबरोबर राहायचं आहे, तर तुम्हाला मला काय व्हायला पाहिजे, दीन, लीन आणि नम्र व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण हे शास्त्र बघायचं तर यशायाचं पुस्तक याचा 57 अध्याय आणि 15 वचन. कारण जो उच्च परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. तसा ज्याचे चित्त अनुताप युक्त व नम्र आहे, त्याच्या ठाई मी बसतो, येणेकरून
नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी काय म्हणजे नम्र ज्याचे चित्त अनुतप्त युक्त व नम्र आहे त्याच्या ठाई मी वसतो. हालेलुया. तर होय प्रियानो, ही महत्त्वाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. जो काय आहे अनुतप्त जनांच्या हृदयामध्ये तो काय करतो, राहतो. होय, नम्र जनांच्या मध्ये तो राहतो. होय प्रियानो, ही एक गुरुकिल्ली आहे. दुसरं तिसरं काही करायची तुम्हाला मला गरज नाही. कुठला मोठा पूजा अर्चा करण्याची गरज नाही. तुम्हाला होम हवन करण्याची गरज नाही. कुठल्या प्रकारचा यज्ञयाग करण्याची गरज नाही. जर तुम्हाला तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जर त्या सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वरानं ख्रिस्तानं जर तुमच्या माझ्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला कसं नम्र आणि अनुतप्त अशा हृदयानं राहिलं, तशा प्रकारे आपण लीन आणि नम्र राहिलो तर तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वास करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्थिती असं होई प्रियानो, ह्या काही मोठ्या अवघड गोष्टी नाहीत. साध्याच गोष्टी आहेत. साध्याच काय क्वालिटीज किंवा कॅरेक्टर्स ह्या मेंढराच्या आहेत. त्या जर तुम्ही मी डेव्हलप केल्या तर निश्चितच ही वचनं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार आहे. निश्चित आपल्या सर्वांना वाटतं आपल्याला परमेश्वरानं उचलावं, उंचवावं किंवा आपल्याला उन्नती द्यावी असं सर्वांनाच आपल्याला वाटतं. आणि असं जर परमेश्वरानं जर तुम्हाला मला उंच करावं असं जर आपल्याला वाटत असेल तर पुन्हा आपल्याला परत तेच करायचं आहे. आणि ते जर कोणतं असेल तर लुकृष्यवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 11वं वचन. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. जो स्वतःला नमवितो, स्वतःला लीन करतो, दीन करतो, तो उंच केला जाईल. होय प्रियानो, साधी मोठं काय डोंगर उचलायचा नाही किंवा मोठं काय असं गोष्ट करायची काही गरज नाही. साधी गोष्ट आहे की लीन आणि नम्र व्हायचं, म्हणजे तो काय करतो, तुम्हाला आणि मला तो काय करणार आहे, उंच करणार आहे. हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आणि म्हणून जे तुम्ही मी स्वतःला उंचवण्याच्या, स्वतःला उंच करण्याच्या, स्वतःच्या प्रसिद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे गुरुकिल्ले आहे. येशू ख्रिस्ताचे अनुयायी आणि त्यानं तुम्हाला आणि मला हे गुरुकिल्ले आहे की आपल्याला स्वतःला आपण लीन करूया, दीन करूया, आणि म्हणजे तो आपल्याला काय करणार आहे, उंच करणार आहे. त्याच्यानंतर चौथा आशीर्वाद किंवा चौथा कृपा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला वाटतं की देवाची कृपा आपल्यावरती असावी आणि ती अधिक कृपा असावी असं वाटतं. आणि जर अशी जर अधिक कृपा असावीशी जर आपल्याला वाटतं तर प्रियानो, तुम्हाला मला काय केलं पाहिजे, याकोबाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जो अधिक कृपा करीतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनावर कृपा करतो. प्रेज द लॉर्ड. देव कुणावरती, लीनावर तो काय करतो, कृपा करतो. गर्विष्ठांचा तो विरोध करतो, पण लीनावरती तो काय करतो, कृपा करतो. होय प्रियानो, तो देवाची कृपा जर तुम्हाला मला पाहिजे तर आपण स्वतःला काय करूया, लीन आणि नम्र करूया. आणि ज्यावेळेस स्वतःला आपण लीन आणि नम्र करू त्यावेळेस त्याची कृपा तुमच्यावरती आणि माझ्यावरती काय होणार आहे, विपुल होणार आहे. आणि म्हणून आणि देवाची कृपा ज्यावेळेस आपल्यावरती विपुल असते त्यावेळेस तुम्हाला आणि मला काळजी किंवा चिंता करण्याची किंवा घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्याची कृपा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी विपुल आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस पौल देवाकडं प्रार्थना करत होता, त्या 3 वेळा त्यानं प्रार्थना केली, माझ्या देहातला तो काटा काढ. त्यावेळेस त्यानं सांगितलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. होय प्रियानो, त्याचप्रमाणे आज तुम्हाला आणि मला दुसरं तिसरं काय नाही तर ख्रिस्ताच्या कृपेची गरज आहे. आणि ती जर कृपा तुम्हाला मला प्राप्त करून घ्यायची आहे तर तुम्ही आणि मी काय व्हायला पाहिजे, लीन आणि नम्र व्हायला पाहिजे. निश्चितच त्याची कृपा तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझा पूर्ण विषय आपल्या सगळ्यांना वाटतं की आपण देवाच्या राज्यामध्ये कसं असायला पाहिजे, एका उंच स्थानी असायला पाहिजे असं सर्वांनाच वाटतं. आणि जर खरंच आपल्याला देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गामध्ये जर उंच स्थानी असायला पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे, आपण एक वचन वाचा, मत्ती सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 4थं वचन. ह्यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करीतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. हालेलुया. बालकासारखा स्वतःला नम्र करतो. बालकासारखा स्वतःला काय करतो, नम्र करतो. होय प्रियानो, लीनता, नम्रता ही जी आहे ती फार मोठी गुरुकिल्ली आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि तीच आज आपण पाहत आलेलो आहे. आणि ही क्वालिटी लीनतेची, नम्रतेची,
दीनतेची क्वालिटी कुणामध्ये आहे? त्या मेंढरामध्ये आहे. आणि तीच क्वालिटी आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आली. जर तुम्ही मी लीन आणि नम्र झालो तर प्रियानो, या ठिकाणी स्वतः प्रभू श्री ख्रिस्ताचं वचन आपल्याला काय सांगतो? स्वतः प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, तो काय करेल? जर लहान लेकरासारखे तुम्ही जर लीन झाला तर तुम्ही स्वर्गामध्ये काय होणार आहे? सर्वात मोठे होणार आहे. आणि होय प्रियानो, आज तीच गोष्ट तुम्हाला आणि मला करायचं आहे. हे सर्वात पहिली क्वालिटी, पहिला जो गुण आहे मेंढरामधला, त्या गुणामध्ये, त्या पहिल्या गुणामुळं मिळणारे हे सर्व आशीर्वाद आज तुम्ही आणि मी पाहिलेले आहेत. होय प्रियानो, आज आपण स्वतःला काय करूया? लीन आणि नम्र करूया. त्या मेंढरासारखा आपण लीन नम्र होऊया आणि हे सर्व आशीर्वाद तुम्हाला आणि मला काय झाल्याशिवाय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक आपण वचन वाचूया. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. होय प्रियानो, लीन व्हा म्हणजे तो काय करेल? योग्य वेळी तुम्हाला उंच करेल. होय प्रियानो, आज प्रभू श्री ख्रिस्ताचे लेकरं, प्रभू श्री ख्रिस्ताचे शिष्य, प्रभू श्री ख्रिस्ताचे अनुयायी, विश्वासणारे याला तर आज तुम्हाला आणि मला दिलेली ही गुरुकिल्ले आहे, लीनतेची, निम्रतेची गुरुकिल्ले आहे. आणि त्या गुरुकिल्लेचा आपण तुम्ही मी काय करूया? आपल्या जीवनासाठी उपयोग करूया. आणि हे सर्व आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणं. त्यासाठी झगडायचं, झोंबायचं, त्यासाठी काबाड कष्ट करायची काही एक गरज नाही. ही एक महत्त्वाची क्वालिटी जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आली तर मला तुम्हाला सांगू द्या की निश्चितच हे सर्व आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक शेवटचं वचन वाचूया. मत्ती 10:16 पहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर, कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. हालेलुया. होय प्रियानो, आज तुम्हाला आणि मला या जगामध्ये जगत असताना आपल्या अवतीभोवती जे सर्व जे सराउंडिंग जे आहे, जे आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ते सर्व लांडग्यासारखे आहेत. आक्रमक अशा लांडग्यासारखी परिस्थिती आहे. आणि ह्या लांडग्यांच्यामध्ये तुम्हाला आणि मला मेंढरी यानं त्यानं सोडलेलं आहे. सापासारखं चतुर आणि कबुतरासारखं सासूद असा. होय प्रियानो, तीच क्वालिटी आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची क्वालिटी, मेंढरांची क्वालिटी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये येईल, होय प्रियानो, हे सर्व आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवट करत असताना आज आपण पाहूया, काय मी मेंढरासारखा आहे का? दुसरी गोष्ट, काय मला माहीत आहे का की ख्रिस्त मला माझ्या नावानिशी ओळखतो? काय मला माहीत आहे का की तो माझा आवाज ओळखतो? काय मी त्याचा आवाज ओळखतो का? काय मी ख्रिस्तालाच अनुसरत आहे का? हे तुम्हाला आणि मला पाहायचं आहे. आणि सरतेशेवटी काय माझ्यामध्ये ह्या मेंढराचा स्वभाव माझ्यामध्ये आहे का? हंबल म्हणजे लीन आणि नम्र मी आहे का? हे आज आपण पाहूया. आणि प्रियानो, ही जी प्रभूने दिलेली गुरुकिल्ली आहे, त्या गुरुकिल्लीचा आपण उपयोग करूया. आणि ज्याद्वारे तुम्ही आणि मी येणाऱ्या दिवसांमध्ये ख्रिस्त तुम्हाला मला उंचवणार आहे. आणि त्या उंचवण्याची जी गुरुकिल्ली आहे ते तुम्ही आणि मी स्वतःला नम्र केलं की तो योग्य वेळी तुम्हाला आणि मला उंच करणार आहे. आपणच मत सांगूया. सर्वश्रीमंत प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती सवनी करतो. होय ख्रिस्ता, मेंढरांच्याद्वारे दिलेला जो दृष्टांत आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू, ह्या दृष्टांताच्याद्वारे ते आमच्याशी बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो, तुझी स्तुती सवनी करतो. होय प्रभू, किती आनंदाची गोष्ट आहे तो आम्हाला नावानं ओळखतोस. किती आनंदाची गोष्ट आहे, किती अभिमानाची गोष्ट आहे तो आमचा आवाज ओळखतोस राजा. होय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती सवनी करतो. होय ख्रिस्ता, तू आमच्या पुढं चालतोस आणि तू आम्हाला तुझ्या मागे यायला सांगतो राजा. होय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो, तुझा सन्मान करतो राजा. कारण प्रभू, अशा प्रकारे तू काय करतोस, आमची काळजी घेतोस. होय ख्रिस्ता, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती स्तवनी करतो राजा. एवढंच नाही प्रभू, तर विशेष प्रकारे बापा, आज तू आम्हाला नीतिमार्गावरती चालवत आहेस याबद्दल धन्यवाद देतो, तुझी स्तुती सवनी करतो राजा. तुझा हाच उद्देश आहे राजा की आम्हाला उंचवायचं राजा. तो प्रभू, तो तुझा उद्देश ते उंचवण्यासाठी बापा तो आमच्याकडून काय मागतोस तर आम्ही स्वतःला लीन आणि नम्र दीन करावं. तर होय प्रभू, ते स्वतःला लीन आणि बापा हीन करण्यासाठी लागणारी विशेष कृपा आम्हाला सर्वांना दे, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि ख्रिस्ता, येणाऱ्या दिवसांमध्ये बापा आम्ही सर्वजण बापा आम्हाला सर्वांना तू उंचावणारे राजा आणि उंचावलंच याबद्दल धन्यवाद देतो, तुझी स्तुती सवनी करतो राजा. जे आजारी दुःख नाही त्यांना तू पूर्ण बरं कर अशी विनंती करतो राजा. प्रभूचे आता नित्याच्या गरजेत आहे त्यांची गरज भागव तू, येव्हा येरे त्यांचा वाश मी प्रार्थना करतो, विनंती करतो राजा. प्रभू, जे दुःखात कष्टात संकटात प्रभू त्यांना त्यातून तू सोडव अशी विनंती करतो राजा. आणि आज बाबा विशेष प्रकारे बाबा
आज तू आम्हाला मेंढरांची क्वालिटी दिलीस, त्यांचा स्वभाव दिलास, याबद्दल ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देत स्तुती स्तवने करत येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून ते पित्या, आमेन. आणि तो देवबापाची प्रीती, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांच्या बरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.